दादाच्या 14व्याला माझ्या घरात घुसला. हा त्याच्या भावासाठी माझ्या प्रीतीताईला लग्नाची मागणी. ज्योतीने केला दीपच्या घरी जाऊन गोंधळ. ज्योती दीपच्या घरी जाते आणि सर्वांना सांगते की दादाच्या 14व्याला येऊन कसं दीपने गोंधळ घातला. सर्वांसमोर दीपने त्याच्या भाव स्वराज्यसाठी प्रीतीचा हात मागितला, लग्नाची मागणी घात. पण आता बघायचं हे आहे की स्वराज्य बरोबर लग्न करण्यासाठी प्रीती तयार होईल का. जसं ज्योतीने हे त्याच्या घरी सांगितलं, त्याच्या बाबांनी त्याला कानाखाली मारलं आणि घराबाहेर त्याचा अपमान करून त्याला काढून टाकलं. सुद्धा हे म्हणले की तू का आमची इज्जत, का आमचा अपमान सर्वांसमोर करतोय. हे पाहून ज्योतीला सुद्धा थोडं वाईट वाटलं. पण त्यानंतर दीपच्या बाबांनी प्रीती बरोबर लग्न करणार का असं स्वराजला सरळ विचारलं. आता बघायचं हे आहे की स्वराजचं ह्यावरती काय उत्तर असणार आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला दीप ज्योती ही मालिका पाहावी लागेल आणि अजून अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.